मागील 4 ते 5 दिवसांपासून पुणे जिल्ह्यासह पुणे शहरामध्ये मुसळधार पाऊस बरसताना पाहायला मिळतो। अनेक ठिकाणी झाडपडीच्या घटना सुद्धा घडलेल्या आहेत। मागील 4 ते 5 दिवसांपूर्वीच पुण्यातील सेनापती बापट रोड याच ठिकाणी सुद्धा भलं मोठं झाड कोसळलेलं होतं। आज पहाटे 4 वाजता पुण्यातील प्रमुख रस्ता असणारा एक जंगली महाराज रस्ता या ठिकाणी सुद्धा भलं मोठं झाड कोसळलेलं होतं। सकाळी 4 पासून हे झाड कोसळल्यामुळे पहाटेपासूनच या ठिकाणी अग्निशमन दलाचे अधिकारी जे आहेत ते दाखल झालेले होते। त्यांनी अजूनही अधिकारी झाड हटवण्याचं काम करतायत, कर्मचारी झाड हटवण्याचं काम करतायत। परंतु त्याचबरोबर आपल्यासोबत या ठिकाणचे जे स्थानिक नगरसेवक आहेत त्यासोबत आपल्यासोबत आहेत। ताई, काय सांगाल, आज पहाटेच पाहिलं तर 4 वाजता हे झाड कोसळलेलं होतं, तुम्हाला कधी माहिती आहे? आम्हाला पण पहाटे साधारण 5-5:30च्या सुमारास फोन यायला सुरुवात झाली। आमचे सहकारी अपूर्वदादा खाडे जे इथे जवळच राहतात, ते सकाळी 7 वाजल्यापासून इथे येऊन थांबले होते। आज परिसरामध्ये खूप ठिकाणी पाऊस आहे। आपण बघतोय की हे मूळ डेक्कन जिमखाना मॉडेल कॉलनी हे आमचा प्रभाग आहे आणि इथे फर्ग्युसन कॉलेज रोड, जंगली महाराज रोड असे मुख्य रस्ते येतात। तर त्यानंतर आम्ही सर्व प्रभागामध्ये फिरतोय। अनेक ठिकाणी झाडं पडलेत, मात्र हा मुख्य रस्ता आहे, झाडही मोठं होतं, त्यामुळे सकाळपासून महानगरपालिकेची लोकं अविश्रांत काम करतात आणि आम्ही सर्व जण बघतोय। पण आता काय, जुनी झाडं खूप आहेत, काही ठिकाणी रिडेव्हलपमेंटची कामंही चालू आहेत आणि प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस झाल्यामुळे अशा घटना आपल्याला बघायला मिळतात। ताई, बघतोय की यावेळी जर आपण पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वाहतूक कोंडी सुद्धा पाहायला मिळते। अनेक ठिकाणी अशा पद्धतीच्या घटना घडतात। या निमित्तानं नागरिकांना काय सांगाल, नागरिकांना काय आवाहन कराल? आता तुम्ही बघताय 4-5 दिवसापासून खूप मुसळधार पाऊस पडतोय। आत्ताच आमचे आमदार सिद्धार्थदादा शिरोळे यांच्याबरोबर आम्ही पूर्ण प्रभागात 4 नगरसेवक पाहणी करत आहोत। पुलाच्या वाडीत पाणी साचलंय, त्यांचं शिफ्टिंग चालू आहे। म्हणजे भरपूर कंप्लेंट्स आहेत, भरपूर समस्या आहेत। आता पाऊस मोठ्या प्रमाणात येतोय। आत्ताच ताईंनी सांगितलं त्याप्रमाणे प्रभागात सगळीकडे मोठी मोठी झाडं पडली। सकाळी पण इथं ज्यावेळेस 4 वाजता झाड पडलं त्याची कल्पना आम्हाला होती, पण आत्ताच त्यांनी सांगितलं अपूर्वदादा या ठिकाणी आले होते। आमची टीम त्या ठिकाणी गेली होती। हॉटेल मॅनेजमेंट चौकात देखील खूप मोठं झाड कोसळलं आहे। खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे। नागरिकांना मी एवढंच आव्हान करू शकते की शक्य असेल तेव्हा तुम्ही काम असेल तरच बाहेर पडा, गरज नसेल तर तुम्ही घरातच थांबा। कारण आता ह्या नैसर्गिक आपत्ती आहे, आपण त्याला काही करू शकत नाही। आता हे सगळं आपत्तीवर आहे, त्यामुळं की नागरिकांना मी एवढंच आव्हान देईल की शक्य असेल तरच घराबाहेर पडा, नाहीतर मग घराबाहेर पडण्याची गरज नाही। प्रशासनाला काही सूचना, महापालिका प्रशासनाला अशा पद्धतीने ज्या झाडपडीच्या घटना होत आहेत त्यानिमित्तानं काही सूचना वगैरे दिल्या? आम्ही प्रशासनाबरोबरच फिरतोय सकाळपासून आणि प्रशासनाबरोबर आम्ही विविध शाळांमध्ये सुद्धा जातोय, विविध ठिकाणी सुद्धा जातोय की जेणेकरून जी आपत्तीने ग्रस्त अशी लोकं आहेत त्यांना जर शिफ्ट करायची वेळ आली तर त्यांची सोय कशी करता येईल त्याबद्दल चालू आहे। प्रशासन सुद्धा आपल्या परीने अतिशय चांगलं काम करते। आमचे आमदार सिद्धार्थदादा सुद्धा फील्डवर उतरलेत। आम्ही सर्वजण 4 मिळून एकत्र काम करतोय। फक्त प्रॉब्लेम असा आहे की पूजाताई म्हणाल्या ते खरी गोष्ट आहे, नागरिकांनी सुद्धा कुठेतरी खबरदारी घेण्याची गरज आहे। आपण बघतोय की नागरिक एका माणसासाठी अख्खी एक 4 व्हीलर रस्त्यावर असते, त्यामुळे ट्रॅफिक खूप होतं। तर मला नागरिकांना सुद्धा ही विनंती करायची की खरंच शक्य असेल तर घरातच बसा, अगदीच इमर्जन्सी असेल तर घराबाहेर पडा, कारण ही वेळ नॉर्मल वेळ नाही आहे। आत्ता नैसर्गिक आपत्ती, पालखी सर्वच गोष्टी एकत्र आल्यामुळे 2-3 दिवस तरी आपण सर्वांनी थोडी काळजी घेणं गरजेचं आहे। खरं तर शक्य असेल तरच तुम्ही घराबाहेर काढा, अत्यावश्यक काम असेल तरच तुम्ही घराबाहेर पडा। त्याचबरोबर जी जुनी झाडं आहेत, भली मोठी झाडं आहेत, त्या ठिकाणी कुणीही धोकादायक झाडांच्या जवळ थांबू नये असं आवाहन या ठिकाणच्या स्थानिक नगरसेवकांकडून करण्यात आलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे।